करवीर तालुक्यातील तामगाव इथं हजारो साधक, भक्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज तुकाराम बीज महोत्सव सोहळा संपन्न झाला। बीज महोत्सवानिमित्त जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर भजनातून पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री संत तुकाराम गाथा पारायणाची सांगता करण्यात आली। तर कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या श्री ब्रह्मीभूत यादव महाराज मठीमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज महोत्सव सोहळा पार पडला। तामगाव इथं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री संत तुकाराम गाथा पारायण सोहळा पार पडला। अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 47वे वर्ष आहे। बाबासाहेब जोंधळेकर महाराज आणि सदाशिव सुतार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पारायण सोहळ्यात 7 दिवस समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले। बीजोत्सवानिमित्त पहाटे गुरुपादुकांना अभिषेक घालून काकड आरती करण्यात आली। सकाळी 7 ते 11 दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण आणि श्री संत तुकाराम गाथा पारायणाची सांगता करण्यात आली। दुपारी 12 वाजता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव साजरा झाला। तामगाव आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी भजनातून अभिवादन केलं। यावेळी उपस्थित साधक, भक्त आणि ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून सोहळा साजरा केला। तामगावसह पंचक्रोशीतील नागरिक बीज महोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते। बीज महोत्सवानिमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। हजारो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला। कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथं श्री ब्रह्मीभूत यादव महाराज यांची मठी आहे। या मठीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज महोत्सव सोहळा पार पडला। संसाराच्या अंगी अवघेच व्यसनी आम्ही, या कीर्तनी शुद्ध जाहलो, या अभंगावर हरिभक्तपरायण शहाजी महाराज पाटील यांनी विवेचन केलं। त्यानंतर संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या प्रतिमेवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली। भाविकांच्या गर्दीत आरती संपन्न झाली। अनिल सूर्यवंशी आणि कुटुंबियांच्या वतीनं उपस्थित 250 भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी महादेव महाराज यादव, रामचंद्र जाधव विणेकरी, पुरुषोत्तम महाराज यादव, ज्ञानेश्वर महाराज यादव, हरिभक्तपरायण संजय महाराज सुतार, शिवाजी तुपारे, किसन महाराज पाटील, आनंदा महाराज वायदंडे, चोपदार धनाजी यादव, वसंत पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते।